नमस्कार, मी डॉक्टर सुमोद जोशी, MD आयुर्वेद, माधोबा क्लिनिक व सहानुभूती पंचकर्म क्लिनिक, पंढरपूर. काय आपणास कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे? तर यावर काय उपाययोजना करावी यासाठी काही आपण टिप्स बघणार आहोत. तर याचा पहिला मुद्दा म्हणजे बदललेली जीवनशैली. तर आजच्या काळामध्ये प्रत्येक व्यक्तीचे उशिरा जेवण व जेवणाच्या वेळा नसणे हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की रात्रीचे जागरण व सकाळी उशिरा उठणे, हे गोष्टी चेंज करणे आवश्यक आहे. दुसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पाण्याचे प्रमाण कमी असणे. तर प्रत्येक व्यक्तीनुसार किंवा वात पित्त कफ ह्या 3 प्रकृतीनुसार सरासरी 2 ते 3 लिटर हे पाणी दिवसाला घेणे आवश्यक आहे. अजून आयुर्वेदशास्त्र सांगते की जेवढे व्यक्तीला तहान लागती त्या प्रमाणात पाणी घ्यावे, तहानेचा वेग रोखू नये. तिसरा मुद्दा म्हणजे आहार पद्धती. ड्राय फूड, तळलेले पदार्थ, फास्ट फूड, पिझ्झा, बर्गर, बेकरीचे पदार्थ, हॉटेलिंग हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. तर ह्याच्यामुळे कॉन्स्टिपेशन होते. त्यामध्ये आहारामध्ये फायबरचे प्रमाण कमी होत चाललेले आहे. त्यासाठी आहारात फायबर डाएट वाढवणे म्हणजे काकडीची कोशिंबीर, कोबी यासारखे पदार्थांचे सॅलेड घेणे, पालेभाज्या खाणे. फक्त प्रकृतीनुसार सॅलेड कुठल्या प्रकारे घ्यावे ह्याचे वैद्याकडे जाऊन मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे. त्याबरोबरच थोडे सूप, अग्नीचा विचार करून आहार घेणे गरजेचे आहे. तिसरा मुद्दा येतो की स्ट्रेस, ताणतणाव, एन्झायटी वाढल्यामुळे खूप रुग्णांमध्ये आज आपण कॉन्स्टिपेशन त्रास दिसून येतो. यासाठी मेडिटेशन, योगासनं, प्राणायाम करणे अत्यंत आवश्यक आहे. चौथा मुद्दा येतो की व्यायामाचा अभाव. तर ह्यामध्ये 2 प्रकार लक्षात येतात आपणास की काही लोक अतिप्रमाणात व्यायाम करतात, काही लोक व्यायाम करतच नाही. अतिप्रमाणात व्यायाम केल्यामुळे काय होते की शरीरातले डिहायड्रेशन होऊन पाण्याचे प्रमाण कमी होते. अशांमध्ये आपल्याला कॉन्स्टिपेशन त्रास होतो. तर व्यायाम किती प्रमाणात करावा ह्यासाठी आयुर्वेद वाग्भटशास्त्रात सांगितलेले आहे की शरीराला, पूर्ण अंगाला तिळतेल लावून व्यायाम करण्यास सांगितलेला आहे. तर तो व्यायाम अर्धशक्ती म्हणजेच अंगाला, कपाळाला घाम येईपर्यंत व्यायाम करण्यास सांगितलेला आहे. तर ह्या गोष्टी तंतोतंत पाळणे अत्यंत आवश्यक आहे. तर यावर उपाययोजना म्हणून आपण एक सोपा उपाय म्हणजे त्रिफळा चूर्ण 2 ते 5 ग्रॅम रात्री जेवणापूर्वी गरम पाण्यावर घेतली असता मलस्तंभाचा त्रास कमी होतो. त्याचबरोबर एरंड तेलाचा वैद्याकडे जाऊन प्रॉपर मात्रेमध्ये वापर केला असता कोणताही साईड इफेक्ट न होता कॉन्स्टिपेशन व मलस्तंभाचा त्रास आपण कमी करू शकतो. त्याचबरोबर आहारामध्ये गाईच्या तुपाचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. ज्या रुग्णांमध्ये कॉन्स्टिपेशन त्रास आहे त्यांनी सकाळी व संध्याकाळी जेवणापूर्वी 10 ते 15 ml गाईचे तूप 2 ते 3 चिमूट सेंधीलून टाकून घेतले असता ह्याचा त्रास कमी होतो. त्याबरोबरच पवनमुक्तासन, वज्रासन यासारख्या आसनांचा आपण वापर केला असता कॉन्स्टिपेशन त्रास कमी होण्यास मदत होते. धन्यवाद. काही शंका असतील क्लिनिकला अपॉइंटमेंट बुक करा. धन्यवाद.